स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय पवित्र अशा गुढीपाडव्याच्या दिवशी मी सर्वांना आपल्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आज नववर्षाच्या निमित्ताने एक अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी होतोय। त्या कार्यक्रमामध्ये मुख्य अतिथी म्हणून आपल्याला लाभलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, भारत सरकारचे मंत्री, आपले मार्गदर्शक आदरणीय नितीनजी गडकरी, आपले लोकप्रिय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळातील आमचे सहकारी पंकज भोयरजी, आशिष जयस्वालजी, आमदार आशिष देशमुखजी, चरणसिंग ठाकूरजी, ज्यांनी या संपूर्ण कार्यात पुढाकार घेतला ते विद्याधर अनासकरजी, श्री दीपक तावरेजी, या ठिकाणी मंचावर उपस्थित राजीव पोद्दारजी, सुधीर पारवेजी, राजू पारवेजी, अरविंद गजबियेजी, श्री दिघेजी, मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर आपल्या सगळ्यांकरता हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे की महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने आपल्या नागपूर जिल्हा सहकारी बँकेचं संस्थात्मक प्रशासक म्हणून कार्यभार स्वीकारलेला आहे। खरं म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की दुर्दैवाने आपल्या नागपूर डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये एक मोठा घोटाळा झाला आणि त्या घोटाळ्यानंतर ही बँक जी कोलॅप्स झाली ती कधी वर येऊ शकली नाही। खरं तर 2015 ते 19च्या दरम्यान आपण खूप प्रयत्न केला, माननीय गडकरी साहेबांनी, मी भरपूर प्रयत्न केला। त्या काळामध्ये आपण 300 कोटी रुपये सरकारकडनं बँकेला दिले, पण तरी देखील बँक काही बाहेर येऊ शकली नाही। आणि म्हणून हा एक मोठा चॅलेंज आमच्या समोर होता। आज आपण पाहतोय की ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा सहकारी बँक सक्षमतेने चाललेली आहे त्या जिल्ह्यातला शेतकरी आपल्याला सुखी दिसतो। त्या ठिकाणी शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात मदत होताना आपल्याला पाहायला मिळते। शेतीपूरक उद्योग उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अनेक जिल्हा सहकारी बँका अशा आहेत की ज्या सरकारच्या पलीकडे जाऊन 3 लाख 4 लाख रुपयापर्यंत देखील 0% व्याजाने कर्ज देतात। अशा प्रकारच्या अतिशय सक्षम बँका आपल्याकडे आहेत, पण दुर्दैवाने आपल्या या बँकेचं जे काही झालं त्याच्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना पूर्णपणे कमर्शियल बँकांवर आणि नॅशनलाइज बँकांवर जाऊन पडावं लागलं। आणि आपल्यापैकी अनेकांना तो अनुभव आहे की या बँकांची शेतकरी ही प्रायोरिटीच नाही आहे। शेतकरी ही प्रायोरिटी केवळ आपल्या जिल्हा सहकारी बँकांची आहे, आपल्या राज्य सहकारी बँकेची आहे। आणि म्हणून मग अनेक प्रकारच्या अडचणींचा सामना हा शेतकऱ्यांना करावा लागत होता। आणि अशातच आता पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर खरं म्हणजे मी डॉक्टर आशिष देशमुख यांचं अभिनंदन करेन की आशिष बाबूंनी पुढाकार घेतला, ते माझ्याकडे आले, ते म्हणाले की आपण या ठिकाणी या बँकेला प्रशासक म्हणून नेमलं पाहिजे। आणि आम्ही अनासकरांची चर्चा केली आणि अनासकरांनी सांगितलं की मला नेमण्यापेक्षा आपण एक देशातला पहिला प्रयोग करूया की आमच्या बँकेला आपण संस्थात्मक प्रशासक नेमा, कारण बँक जर संस्थात्मक प्रशासक नेमली तर त्या बँकेचं बॅकिंग, पूर्ण ताकद ही या बँकेच्या पाठीशी मला उभी करता येईल। तिथलं मॅनपॉवर, तिथलं टेक्नॉलॉजी, तिथले जे काही एक्सपर्टीज आहेत, या सगळ्या गोष्टीचा वापर हा नागपूर नागरिक बँकेला, नागपूर सहकारी बँकेला, जिल्हा सहकारी बँकेला टर्न अराउंड करण्याकरता मला वापरता येईल। आणि म्हणून पहिल्यांदा हा प्रयोग आपण केला। मी सहकार खात्याचंही अभिनंदन करतो, आपले सहकार राज्यमंत्री या ठिकाणी आहेत, की सहकार खात्याने हा निर्णय मान्य करून तात्काळ तशा प्रकारचे आपल्या सहकार आयुक्तांनी आदेश देखील काढले आणि या बँकेवर आता संस्थात्मक प्रशासक म्हणून आपली MS कोऑपरेटिव्ह बँक अपॉइंट केलेली आहे। खरं म्हणजे मला या गोष्टीचा आनंद आहे, कारण ज्या प्रकारे MS कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये अनासकरांना आम्ही त्या ठिकाणी त्याचा चार्ज दिल्यानंतर त्या बँकेचं टर्नअराउंड त्यांनी करून दाखवलं।
म्हणजे जी बँक अनेक घोटाळ्यांनी ग्रसित झाली होती त्या बँकेला आज दरवर्षी 600 कोटी रुपयाचा नफा होतोय आणि सगळ्या पॅरामीटरवर ही बँक आता नंबर 1 वर आलेली आहे। अशा प्रकारे जे काही अनास्करांचा विद्याधर अनास्करांचा एक अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आणि बँकेचं बॅकिंग या दोन गोष्टींमुळे मला विश्वास आहे 3 वर्षाकरता आपण त्यांना प्रशासक म्हणून नेमलं आहे, पण ते आत्ताच गडकरी साहेबांना आणि मला सांगत होते की 1.5 वर्षामध्ये ही नागपूर जिल्हा बँक मी टर्नअराउंड करून दाखवीन आणि ही नफ्यामध्ये आम्ही आणून दाखवू। त्यानिमित्ताने त्यांनी काही अपेक्षा देखील व्यक्त केलेल्या आहेत की पूर्वी शेवटी बँकेला बिझनेसच नसेल तर बँक कधीच टर्नअराउंड होऊ शकत नाही आणि या बँकेचा प्रॉब्लेम असा आहे की विश्वासार्हता संपलेली असल्यामुळे कोणी समोर येत नाही। पण आता त्यांनी जो काही एक चांगला या ठिकाणी प्रॅक्टिस आणली की ते गॅरंटी घेत आहेत, म्हणजे MS कोऑपरेटिव्ह बँक जी सगळ्यात मोठी आता सहकारातली बँक आहे ती गॅरंटी घेते आहे की इन एनी केस काही नागपूर बँकेमध्ये डिफॉल्ट झाला काही प्रॉब्लेम झाला तर त्या पैशाची गॅरंटी ही आपल्या राज्य सहकारी बँकेची असेल, त्यामुळे कोणाचाही पैसा या ठिकाणी बुडणार नाही। अशा प्रकारची गॅरंटी आल्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे आता बिझनेस करण्याकरता अपॉर्च्युनिटी तयार झाली आहे आणि आजच आपण बघितलं मी त्या सगळ्या खातेदारांचे आभार मानेन, अभिनंदन करेन की ज्यांनी 1 कोटी रुपयाच्या ठेवी आजच आपल्या विश्वासावर या बँकेला दिलेल्या आहेत। ही सुंदर सुरुवात झाली आहे आणि आता सरकारी विभागांना देखील निश्चितपणे मी आदेशित करेन की विभागांनी पूर्वीप्रमाणे सर्व प्रकारचं बँकिंग हे NDCC बँकेसोबत सुरू केलं पाहिजे, कारण आता MS कोऑपरेटिव्हची आपल्याला गॅरंटी आहे आणि ते झालं तर निश्चितपणे एक मोठा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल। खरं म्हणजे आपल्या देशामध्ये मोदीजींचं सरकार आल्यानंतर मोदी सरकारने देखील सहकाराला अत्यंत गांभीर्याने घेतलाय आणि सहकारातनं समृद्धीकडे अशा प्रकारचा एक मंत्र मोदी सरकारने दिला। देशामध्ये पहिल्यांदा सहकारिता मंत्रालय जे केंद्र सरकारमध्ये कधीच नव्हतं ते काढण्यात आलं, अमित भाईंना त्याचं मंत्री बनवण्यात आलं आणि आता मोदी सरकारने सहकार ते समृद्धी अशी योजना सुरू केली आहे ज्याच्यामध्ये एकूण देशामध्ये 2 लाख नवीन बहुउद्देशीय प्राथमिक सहकारी संस्था उघडल्या जाणार आहेत। त्यातल्या 10,000 आपल्या महाराष्ट्रात उघडल्या जाणार आहेत। पहिल्या टप्प्यामध्ये तर 886 उघडल्या गेल्या आहेत, पण माझी आशिषजी आपल्याला किंवा चरणसिंगजी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की जरा याच्याकडे आपण लक्ष घातलं पाहिजे आणि चांगल्या संस्था उघडल्या पाहिजे, कारण मागच्या काळात आपण बघितलं की जुन्या काळामध्ये त्या पिशवीतल्या संस्था हे तयार करायचे आणि त्या संस्थेच्या भरोश्यावर बाजार समित्या आणि ह्या समित्या आणि त्या समित्या सगळ्यावर हे कब्जा करायचे आणि सगळीकडे लुटून खायचे। त्यामुळे आता या ज्या नवीन संस्था आपण 10,000 तयार होणार आहेत या चांगल्या आपल्या प्रयत्नातनं जर तयार आपण करू शकलो तर निश्चितपणे मी सांगतो की पुढच्या काळामध्ये सहकारासोबत इतर सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला समृद्धी गावापर्यंत नेता येईल। त्यासोबत आपल्या सगळ्या पॅक्सचं आता संगणकीकरण सुरू झालेलं आहे, त्याच्याकरता केंद्र सरकार राज्य सरकारने मिळून पैसे दिलेले आहेत। जवळपास 12,000 पॅक्सचं संगणकीकरण आपण करतो आहोत आणि त्यातल्या 9,816चं काम देखील आपण आता पूर्ण केलेलं आहे। त्यामुळे या सगळ्या प्रयत्नांमध्ये आपल्याला सहकाराला अधिक समृद्ध कसं करता येईल हा प्रयत्न माननीय देशाचे प्रधानमंत्री मोदीजींचा आहे। विशेषतः आता या सगळ्या संस्थांना बहुउद्देशीय संस्थांमध्ये परिवर्तित करून 13 प्रकारचे वेगवेगळे बिझनेसेस म्हणजे अगदी गॅस एजन्सीपासनं तर पेट्रोल पंपापर्यंत किंवा त्या ठिकाणी ज्याला आपण गोडाऊन म्हणतो असे 13 प्रकारचे उद्योग आता या संस्थांना करता येणार आहे। त्यामुळे या संस्था देखील समृद्ध होतील आणि म्हणून आज या संस्थांचं जाळं एक आपण चांगलं तयार केलं आणि त्याच्यासोबत आपली जिल्हा सहकारी बँक ही जर जिवंत झाली तर मला विश्वास आहे की त्या माध्यमातनं आपल्याकडे सहकारातनं केवळ शेतकरीच नाही तर शेतकऱ्यांसोबत आपली तरुणाई देखील सक्षम होऊ शकेल आणि म्हणूनच आजचा दिवस गुढीपाडव्याचा दिवस अत्यंत गोड या आजच्या कार्यक्रमामुळे झालेला आहे। अनास्करजी आजपर्यंत तुम्हाला जी जी जबाबदारी दिली ती तुम्ही अतिशय उत्तमपणे पार पाडलेली आहे, त्याच्यामुळे आता हे चॅलेंज तुम्ही स्वीकारलेलं आहे। आम्हाला याच सभागृहामध्ये किंवा याच्यापेक्षा मोठ्या सभागृहामध्ये 1.5 वर्षानंतर तुमचा सत्कार करण्याची संधी तुम्ही दिली पाहिजे। अशा प्रकारचं काम हे तुमच्या हातून व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो। पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि माझी FD अनाउन्स करा म्हणतात, माझ्याकडे पैसेच नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही
5 लाख रुपये मला उधार द्या आणि माझ्या नावाने एफडी करतो. पण एवढा तुम्हाला शब्द देतो की यापुढे केव्हाही एफडी करीन तर याच बँकेत करेन, एवढा माझा शब्द आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनापासून धन्यवाद.